तर याच बैठकीत सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला। बरे झाले पक्षातनं धनंजय मुंडे बाहेर पडले, पक्ष फुटला असं त्यांनी म्हटलं। सुप्रिया सुळेंनी अशा पद्धतीचे उद्विग्न उद्गार काढले। एकतर धनंजय मुंडे पक्षात असते नाही तर मी असंही त्या म्हणाल्या। फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्यांसोबत कसं काम करणार असा प्रश्न त्यांनी विचारला। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नाही 3 महिने तुम्हाला सांगते 6 महिन्यात आपली विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली। तुम्ही खूप खुश व्हाल काढली भंड सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतःकडे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोण येतो डरपो सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोच्या मागे लवकर टाकतो असं म्हणून चालतं आणि त्याचे जोड केला जातात बायकोच्या मागे काय बायको मी तुम्हाला जर खूप मला कधीतरी वाटतं बरं झाला पक्षात होता कारण ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही जे आता मानतो आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी हे कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसलोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलते मी नाही कोणाला घाबरत कारण मी आधी फालतू लढाई करत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।